नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या serialमध्ये काय घडामोडी घडल्यात आपण ते बघूयात. अर्जुनला झोप येत नसते त्यावेळेस सायली उठून बोलते की काय झालं? तो खरं तर अस्वस्थ असतो की अस्मिताच्या बाबतीमध्ये आणि काय खरं सांगावं साक्षीबाबत या बाबतमध्ये. तरी साक्षी बळजबरी त्याला झोपवते. पण सकाळी ज्यावेळेस ती उठून बघते तर अर्जुन दुसरीकडेच झोपलेला असतो. ती त्याला उठवते आणि व्यवस्थित झोपा असं बोलते. खरं तर खूप अस्वस्थ तो असतो. निराश देखील असतो की हिला खरंच कसं काय सांगावं? इकडे चेतनचं लगेच त्याच वेळेस कॉल येतो आणि तो त्याच्यावर ओरडतो की डायरेक्ट जाधवच्या ऑफिसवर जायचं आहे, आपण तिकडेच भेटूयात. इकडे प्रतिमाशी कल्पना बोलत असते आणि त्या मसाज करण्या बाईचा कॉन्टॅक्ट झाला आहे, तुला तुझ्याकडे पाठवते असं ती बोलते. त्यावेळेस कल्पना तिला थँक्यू बोलते. खूप मोठं काम केलंस असं देखील ती बोलते. इकडे सकाळी सकाळी सायली बाळाला घेऊन बसलेली असते, त्या संग खेळत असते. त्यावेळेस ही प्रिया विचार करते की कशी मजेशीर बसली आहे, काही काम नाही काही नाही, मजेशीर बाळासंग खेळत आहे. त्याच वेळेस अर्जुन खाली येतो आणि अर्जुनला ती बोलते की तू आज ऑफिसला जाऊ नकोस, घरी खूप अस्वस्थ वाटत आहे, सचिन देखील घरी आहे, त्यामुळं तू घरीच थांब. त्यावेळेस मी का घरी थांबावं असं तो बोलतो आणि ही लगेचच टोमणं मारते की तुम्हाला माहीत आहे की घरी थांबायसाठी तुझं काय कारण आहे. त्यावेळेस प्रिया देखील मान खाली घालते आणि निघून जाते. इकडे प्रिया बोलते की तू ज्यावेळेस मी बाळाला सांभाळते तू स्वयंपाक कर. तर ज्यावेळेस ती बाळाला घेते त्यावेळेस बाळ सू करतो आणि तिच्या साडीवरच करतो, त्यामुळे तिला खूप किळसवाणे वाटतं. त्याच वेळेस कल्पना खाली येते आणि एवढं किळसवाणे करायला काय झालं आहे, सू तर तो करणारच असं कल्पना बोलते. पण हिचं वातावरण थोडं वेगळंच असतं, कारण डायपर का घातलं नाही असं ती ओरडत असते. शेवटी कल्पना तिचे कपडे बदलायला लावते. तिला तर बदलता येत नसतं, पण त्याच वेळेस सायली पुढं होऊन बदलते आणि पुन्हा बाळाला शांत करते. तूच सांभाळ इथून पुढं बाळाला असं ती बोलते. ती कामवाली बाईची मुलगी त्या ठिकाणी येते आणि शिवण क्लासविषयी बोलत असते की फॅशन डिझाईनचा कोर्स मला देखील करायची इच्छा आहे असं बोलते. त्याच वेळेस प्रियाशी ती बोलायला आलेली असते, पण प्रिया तोंडावर पडली असते, कारण तिने कधी फॅशन डिझाईनचा कोर्स केलाच नसतो. ती विविध प्रश्न विचारत असते, पण प्रियाला उत्तर देताच येत नसतं. शेवटी सायलीला डाऊट येतो की ही फॅशन डिझायनिंगचा कोर्स हिने केला की नाही. अर्जुन आणि चैतन्य त्या ऑफिसमध्ये आलेले असतात. जाधव मॅडमचं चौकशी करतात, पण तो देखील तिथं चिडतो आणि खूप जरा उठून जातो तिथं की यांना काहीच माहीत नाही म्हणून. कल्पना त्या मुलीशी बोलत असते आणि सायली त्यावेळेस बोलते की तुमचा सगळा शिक्षणाचा खर्च आम्ही करणार आहोत अन्नपूर्णा ट्रस्टमार्फत. प्रियाबाबत डाऊट आल्यानंतर सायली थोडी जागरूक होते. इकडे प्रिया सचिनकडे त्याने कॉफी देऊ करते. हे नाटकं करायची काहीच गरज नाही, काय काम आहे असं सचिन तिला बोलतो. मला सगळं साक्षीने सांगितलं आहे असं तो बोलतो. त्यावेळेस प्रिया तोंडावरच पडते. प्रियाला वाटतं याच्याकडून पैसे उकळावा. ती पैसे मागतो तर हात जोरात हसतो आणि पैसे देण्याएवढं तू माझं काय काम केलं आहेस असं तो विचारतो आणि चक्क तिच्या मोबाईलवरून तो साक्षीशी गप्पा देखील मारतो. पण त्याच्या गप्पा ऐकताना हिच्या मागतं कानावर थोडंसं वेगळंच वातावरण तयार होतं. ही थोडी ते रोमॅन्टिक बोलत असताना ही थोडीशी वेड्यासारखी वागते. आता सचिन निघून गेल्यानंतर हा म्हणतो माझाच फोन वापरला आणि माझ्या मोबाईलवरच ती त्यासंग बोलली आणि मला तर काही दिलंच नाही. आता इकडे ज्यावेळेस सायली प्रतिमा त्याला कॉल करते त्यावेळेस तिचं आयडेंटिटी कार्ड मागवते आणि थँक्यू प्रतिमा ती बोलते. त्यावेळेस कुणाला काही बोलू नकोस असं प्रतिमातेकडून ती वचन घेते. आता पुढच्या एपिसोडमध्ये खूप चांगल्या गंमत होणार आहे. आता इकडं चैतन्य आणि अर्जुन बाहेर आलेले असतात, पण एक माणूस गाडी आडवा लावून बोलत असतो. तो खूप हॉर्न वाजवतो, पण तो काय उठेना. शेवटी तो खाली उतरतो, गाडी आणि सगळं बाजूला करताना त्याला ढकलून देतो. त्यावेळेस खूप वाद त्या ठिकाणी होतात. आता चैतन्याला प्रश्न पडतो यांना शांत कसं करावं. हे तर दोघेही भांडणाच्या मूडमध्ये दिसत आहेत. खरं तर चुकी त्या माणसाची असते, कारण तो रस्त्यावर गाडी लावून बोलत असतो. इकडे कल्पना सायलीला बोलते की अर्जुन आणि तू हे सगळं सॉर्ट आऊट कर, सचिनपासून अस्मिताला लांब ठेवायला हवं. तेवढ्यातच या कल्पनाला प्रतापरावांचा कॉल येतो आणि ती तिथून निघून जाते प्रतापराव संघाशी बोलण्यासाठी. आता सचिन बाहेरून आलेला असतो. त्याच वेळेस सायली बोलते की खूप कुटाणे करून ठेवले आहेत तुम्ही, काही प्रॉब्लेम झाले का असं विचारतं. प्रॉब्लेमची रास तुम्ही करून ठेवली आहेत असं ती सचिनला बोलते. इकडे ती प्रिन्सिपलला फोन लावते आणि विचारते की फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये तुम्ही प्रिया किल्लेदार यांना ओळखता का. त्यावेळेस या नावाची मुलगी आमच्या कॉलेजमध्ये शिकत नव्हती असं ते बोलतात. याचा अर्थ तिने